नमस्कार. मी प्रवीण पाटील ॲम्बिशन अकॅडमीतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिप याविषयी संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत. तर या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेलं असतं. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व गुणविभागणी यांचा आपण अभ्यास करूया. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आयोजित करण्यात आलेली असते. या परीक्षेत 2 पेपरचा समावेश होत असतो. तर पहिला पेपर 1 याच्यामध्ये प्रथम भाषा मराठी माध्यमासाठी व गणित याचा समावेश होत असतो. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. तर मराठीचे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी व गणिताचे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. असा पहिला पेपर 75 प्रश्नांचा 150 गुणांसाठी असतो. वेळ हा 1.5 तास ठेवण्यात आलेला असतो आणि वेळ ही 11 ते 12:30 या वेळात ठेवण्यात आलेली असते. तर पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा इंग्रजी मराठी माध्यमासाठी व बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश होत असतो. तर इंग्रजीचे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी, तर बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. अशा पद्धतीने 75 प्रश्न पेपर क्रमांक 2ला असतात 150 गुणांसाठी. यासाठी पण वेळ 1.5 तास असतो. तर याचा टाईम दिलेला असतो परीक्षेचा 1:30 वाजेपासून 3 वाजेपर्यंत. या परीक्षेत प्रश्नांची काठिण्य पातळी ही ठरवण्यात आलेली असते. तर या परीक्षेत सोप्या स्वरूपाचे 30% प्रश्न असतात, मध्यम स्वरूपाचे 40% प्रश्न असतात व कठीण स्वरूपाचे 30% प्रश्न असतात. तर प्रथमतः आपण मराठी भाषेचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारताना कोणत्या टॉपिकवर किती वेटेज देण्यात आलेलं असतं याचा विचार करूया. प्रथमतः आपण पहिल्या घटकाचा अभ्यास करूया, ते म्हणजे आकलन. आकलनाचा 24% भाग म्हणजे 6 प्रश्नांचा समावेश होत असतो. तर यामध्ये कोणत्या प्रकरणाचा समावेश होतो, तर उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व त्यावर आधारित प्रश्न, जाहिराती व त्यावर आधारित प्रश्न. प्रत्येक प्रकरणावर 3 प्रश्न विचारले जातात. यापैकी कोणतेही 2च प्रकरणावर प्रश्न विचारले जातील, म्हणजे 6 प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले. तर दुसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण. याचा 20% भागावर आधारित म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, वाक्याचा भाग, त्यातील उद्देश व विधेय स्वरूपात, शुद्ध लेखन, त्यातील शुद्ध अशुद्ध शब्द व शुद्ध अशुद्ध वाक्यरचना यांचा समावेश होत असतो. पुढील घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. याच्यामध्ये 24% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर याच्यात वाक्यप्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द, सर्व उत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे, वाक्याचा भाग पूर्ण करणे, पत्रांचा मायना यांचा समावेश होतो. आता मराठीचा शेवटचा घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. यावर आधारित 32% भाग म्हणजे 8 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, सूक्ष्म फरक असणारे शब्द, शब्दकोंडी याचा समावेश होत असतो. तर बऱ्याचदा भाषाविषयक सामान्य ज्ञान यावर आधारित सुद्धा एक प्रश्न विचारला जात असतो. त्यामध्ये लेखक, कवी, साहित्य, थोरांच्या घोषणा, धर्म व टोपण नावे यांचा समावेश होत असतो. तर आता आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये गणिताचे एकूण 50 प्रश्न 100 गुणासाठी विचारले जात असतात. तर प्रथम घटक आपण पाहूया संख्याज्ञान. संख्याज्ञानाचे 12% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, रोमन संख्या चिन्हे, संख्याज्ञान, संख्यांचे वाचन, संख्यांचे अंकात लेखन, अंकांची स्थानिक किंमत, संख्यांची विस्तारित मांडणी, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या, संख्यांचा चढता व उतरता क्रम, 1 ते 100 अंकावरील प्रश्न, सम व विषम संख्या, मूळ संख्या व वर्गसंख्या, वर्गसंख्यावर आधारित उदाहरणे आणि त्रिकोणी संख्या यांचा समावेश होत असतो. तर दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया. याचा 20% भाग म्हणजे 10 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावली, अक्षरांचा उपयोग, गणितातील मिश्र क्रिया, विभाज्यतेच्या कसोट्या यांचा समावेश होत असतो. पुढील घटक आहे अपूर्णांक. अपूर्णांकावर 14% भाग म्हणजे 7 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये व्यवहारी अपूर्णांक अ,
समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज वजाबाकी गुणाकार. ब. अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर. क. सममूल्य अपूर्णांक. 2. दशांश अपूर्णांक वाचन व लेखन तसेच दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत व दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार यांचा समावेश होत असतो. पुढील घटक आहे मापन, महत्त्व मापन. यावर आधारित 20% भाग म्हणजे 10 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये 1. लांबी, वस्तुमापन, धारकता, दशांश, परिणाम, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. 2. कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, तास, मिनिटे, सेकंद, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. 3. दिनदर्शिका. 4. कागद मापन, रीम, दस्ता. 5. नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी विक्री संबंधीची उदाहरणं यांचा समावेश होत असतो. व्यावहारिक गणित. यावर आधारित 16% भाग म्हणजे 8 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज यांचा समावेश होत असतो. पुढील भाग आहे भूमिती. यावर 14% भाग म्हणजे 7 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये 1. कोन व त्याचे प्रकार. 2. समांतर व लंब रेषा. 3. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू. 4. वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळ कंस. 5. परिमिती, त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती. 6. क्षेत्रफळ, आयत, चौरस. 7. त्रिमिती, वस्तू व घडणी. 8. आकृतिबंध. 9. इष्टकाचिती व घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे यांचा समावेश होतो. तर शेवटचा भाग आहे त्याच्यावर 4% भाग म्हणजे 2 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आकृतिबंध, चित्रालेख, चित्ररूप माहितीचे आकलन आणि संमिश्र उदाहरणे यांचा समावेश होत असतो. या पद्धतीने 50 प्रश्न हे 100 गुणांसाठी गणिताचे विचारले जात असतात. तर आता आपण पेपर क्रमांक 2 चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये तृतीय भाषा, इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो. सुरुवातीला आपण बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करूया. तर पहिल्या घटकावर आधारित 8% भाग म्हणजे 4 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आकलन, सूचनापालन, शब्द, अंक, अक्षरे व इंग्रजी अक्षरमाला यांचा समावेश होत असतो. क्रम ओळखणे या घटकावर आधारित 10% भाग म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये संख्यांचा क्रम ओळखणे, चिन्हांचा क्रम ओळखणे, आकृत्यांचा क्रम ओळखणे, चुकीचे पद ओळखणे यांचा समावेश होत असतो. वर्गीकरण या घटकावर आधारित 10% भाग म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये संख्या, इंग्रजी अक्षरमाला व आकृत्या यांचा समावेश होतो. गटाशी जुळणारे पद या घटकावर आधारित 10% भाग म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या यांचा समावेश होतो. समान संबंध या घटकावर आधारित 10% भाग म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये संख्या, शब्द, आकृत्या यांचा समावेश होत असतो. पुढील घटकांवर आधारित 16% भाग म्हणजे 8 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये सांकेतिक भाषा, चौरसातील संख्या, संबंध, सूत्र ओळखणे, कुटप्रश्न, घनाकृती, ठोकळा, रांगेतील क्रम ओळखणे, दिशा, दिनदर्शिका, वेनाकृती यांचा समावेश होत असतो. पुढील घटकांवर आधारित 12% भाग म्हणजे 6 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये तर्क आणि अनुमान, वय, नाती, घड्याळ, वेळ, आकृत्यांचे पृथक्करण यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता यावर आधारित 4% भाग म्हणजे नेहमी 2 प्रश्न हे विचारले जातात. तर शेवटचे घटक आहेत आरशातील प्रतिमा, कुटप्रश्न व मिश्र स्वरूपाचे प्रश्न यावर आधारित 8% भाग म्हणजे 4 प्रश्न हे विचारले जात असतात. तर या पद्धतीने आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील 50 प्रश्न 100 गुणांसाठी कशा पद्धतीने विचारले जातात याचा अभ्यास आपण बघितलेला आहे. तर आता आपण शेवटचा विषय तो म्हणजे इंग्रजी याचा अभ्यास करणार आहोत. तर इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी हे विचारले जात असतात. तर पहिला घटक पाहूया, लेटर ऑफ अल्फाबेट याच्यावर आधारित 4% भाग म्हणजे 2 प्रश्न हे विचारले जात असतात. तर यापुढील भाग आहे वर्ड्स म्हणजे शब्दसंपत्ती यावर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जातील. तर यामध्ये रायमिंग वर्ड्स, फॅमिलियर वर्ड्स,
ॲक्शन वर्ड्स, पार्ट्स ऑफ बॉडी, ॲनिमल्स, बर्ड्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, सेरेस, पल्सेस, dwelling places, cries of animals and other sound, young one of animals and word register यांचा समावेश होत असतो. Finding small words from bigger ones, cardinal and ordinal numbers, clock, telling the time, colors and shapes, कॅलेंडर या घटकांवर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न हे विचारले जात असतात. पंक्च्युएशन मार्क्स, पार्ट्स ऑफ स्पीच यामध्ये प्रेपोजिशन्स, ॲडजेक्टिव्ज, ॲडव्हर्ब्स व आर्टिकल्स, टेन्स अँड फॉर्म ऑफ द वर्ब्स यावर आधारित 12% भाग म्हणजेच 3 प्रश्न हे विचारले जात असतात. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, जेंडर, मस्क्युलाइन अँड फेमिनाइन, सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म, अल्फाबेटिकल ऑर्डर, डिक्शनरी स्किल, आयडोमॅटिक कॉम्प्रेहेन्शन्स, करेक्ट स्पेलिंग, स्टॉक एक्सप्रेशन्स, अँटॉनिम्स, अपोजिट वर्ब, होमोफोन्स यावर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न हे विचारले जात असतात. पझल्स, रिडल्स, प्रोज, कॉम्प्रेहेन्शन ऑफ ए पॅसेज या घटकांवर आधारित 12% भाग म्हणजे 3 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये प्रोज, कॉम्प्रेहेन्शन ऑफ ए पॅसेज याचा नेहमी सहभाग असतो. तर या पद्धतीने आपण इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी कशा पद्धतीने विचारले जातात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने आपण पेपर क्रमांक 1 मधील मराठी व गणित, तर पेपर क्रमांक 2 मधील इंग्रजी व बुद्धिमत्ता या 4ही विषयांचा अभ्यास केलेला आहे. तर कोणत्या घटकावर आधारित किती प्रश्न विचारले जातात याचा विस्तृत स्वरूपात अभ्यास केलेला आहे. याच पद्धतीने या प्रत्येक विषयाचा विस्तृत स्वरूपात अभ्यास करण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जाता जाता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.